लोकशाहीचा चौथा स्तंभ काय असतो? हा लोकशाहीचा चौथा स्तंभ काय असते याची व्याख्या, सामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं, रस्त्यावरच्या सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बनणं आणि सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या कोणत्याही महासत्तेतील व्यक्तीला डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारणं, याला म्हणतात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकारिता। पण या चौथ्या स्तंभाची आज काय अवस्था झाली आहे हे जंतर मंतरवरील CJPच्या आंदोलनात दिसून येतं। गोदी मीडियाला कशा प्रकारे आंदोलन स्थळावरून विद्यार्थी हकलवून लावतायत, एक एक करून गोदी मीडिया कसा उघडा पाडला जातोय याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत। गोदी मीडिया सोबत नेमकं काय काय घडतंय, त्यांना जेन झीच्या रोषाला इतकं का बळी पडावं लागतंय, तरुणांचा हा संताप एक दिवसाचा नाही, जेव्हा अति होतं तेव्हा नक्की माती होते, हेच आपण गोदी मीडियाच्या बाबत पाहत आलोय। गोदी मीडियाची जंतर मंतरवर कशी फजिती होतीये हेच आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। सरकार, संसद आणि न्यायालय या तीन महत्त्वाच्या यंत्रणांनंतर जर देशातील लोकशाहीला जिवंत ठेवणारा कोणता मजबूत धागा असेल तर तो म्हणजे स्वतंत्र आणि निष्पक्ष मीडिया। पण आज आपण जेव्हा देशामधली परिस्थिती पाहतो तेव्हा मनात एकच धडकी भरवणारा प्रश्न उभा राहतो, हा चौथा स्तंभ खरोखरच पूर्णपणे कोसळलाय का? तर त्याचं उत्तर आहे होय, कोसळलाय। ज्या दिवशी गौतम अदानी यांनी NDTV विकत घेतलं, जेव्हा मुकेश अंबानी यांनी न्यूज 18 नेटवर्क विकत घेतलं, तेव्हाच मीडियाचा ऱ्हास होणार हे निश्चित झालं होतं। इतिहास साक्ष आहे, जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं, मग तो स्वातंत्र्याचा लढा असो, आणीबाणीचा काळ असो किंवा देशातील मोठे राजकीय घोटाळे असोत, या देशातल्या पत्रकारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सत्य जनतेसमोर आणलं। सत्तेच्या तालावर नाचण्याऐवजी सत्तेला उत्तरदायी ठरवणं हेच पत्रकारांचं एकमेव कर्तव्य होतं। पण गेल्या काही वर्षात काय बदललंय? TRPची शर्यत, कॉर्पोरेट कंपन्यांचा पैसा आणि राजकीय पक्षांचा दबाव या तीन चक्रव्यूहात अडकून आज पत्रकारितेचा आत्माच मारला गेलाय। सत्तेला प्रश्न विचारण्याऐवजी आजचा गोदी मीडिया विरोधकांना आणि प्रश्न विचारणाऱ्या सामान्य जनतेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतोय। पण आता जनतेचा आणि विशेषतः देशातल्या तरुण पिढीचा संयम सुटलाय, याचं सर्वात ताजं आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे दिल्लीचं जंतर मंतर। 2012 पासून आपलं बदललेलं समाज माध्यमांमधलं बातमीचं रुपडं पहा। मोदी लाटेचा आधार घेऊन काही चॅनल्स मोठे झाले। 2014 पर्यंत मोदी जोपर्यंत निवडून येत नाहीत तोवर जणू नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांना PR प्रोव्हाइड करायचा कित्ताच या चॅनल्सने उचलला होता। नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि ते कसे देशाचे नाव रोशन करतायत, त्यांनी आणलेल्या योजनांमुळे देशाची कशी प्रगती होतीये, नेहरू आणि गांधींच्या माथ्यावर देशातील वाईट गोष्टींचं खापर फोडून आपण मोदींच्या येण्याने जणू गुलामगिरीतून मुक्त झालोय, हिंदुत्व म्हणजे BJP आणि मोदी पंतप्रधान नाही राहिले तर हिंदुत्व धोक्यात येणारे, असे आव या मीडियाकडून आणले गेले। कुठे हत्या झाल्या, कुठे शेतकरी आत्महत्या करत होता, कुठे निवडणुकांमध्ये घोळ होत होते, कुठे अत्याचार होत होते, या सगळ्याकडे डोळे झाक करून केवळ आणि केवळ मोदींचे गोडवे गाणारी एक टोळी पत्रकारितेत सक्रिय झाली। हे लोकांना कळत नव्हतं का? तर कळत होतं, पण तोंडावर कोणी बोललं नाही। आज देशातला तरुण याच चुकीचे आणि अंधभक्तीचे नरेटिव्ह पसरवणाऱ्या मीडियाला पळवून लावतोय। कारण त्यांनी काहीही कव्हर केलं तरी सुद्धा ही गोदी मीडिया सरकारच्या बाजूनेच बोलणारे हे युवा जनतेला माहीत झालंय। आजकाल सोशल मीडियावर जंतर मंतरवरून येणारे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत। काय दिसतंय या व्हिडिओमध्ये? जंतर मंतरवर जेव्हा शिकलेले सजग विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी, अन्यायाविरुद्ध आणि CJP आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा मुख्य प्रवाहातील चॅनल्सचे रिपोर्टर माईक आणि कॅमेरा घेऊन तिथे पोहोचतात। पण हे विद्यार्थी आता गप्प बसणारे नाहीयेत। जंतर मंतरवरून हे तरुण विद्यार्थी या तथाकथित गोदी मीडियाच्या पत्रकारांना थेट पिटाळून लावतात, त्यांना तिथून अक्षरशः हकलून देतात, त्यांना थेट त्यांच्याच कॅमेऱ्यावर सवाल करतात। विचार करा, ज्या पत्रकारांनी जनतेच्या बाजूने उभं राहायला हवं होतं त्यांना आज आंदोलनाच्या ठिकाणी पाऊलही ठेवू दिलं जात नाहीये। विद्यार्थी या रिपोर्टर्सना कॅमेऱ्यासमोरच उघडं पाडतायत आणि तोंडावर विचारतायत, आम्ही जेव्हा महिनोन-महिने रस्त्यावर आमचा हक्क मागत असतो तेव्हा तुमचे कॅमेरे कुठे असतात? तुम्ही आमचा आवाज बनण्याऐवजी सत्तेची हुजरेगिरी का करता? सत्तेत बसलेल्यांना थेट प्रश्न विचारण्याची तुमची हिंमत का होत नाही? कॅमेऱ्यासमोर जेव्हा हे तरुण विद्यार्थी या पत्रकारांची बोलती बंद करतात तेव्हा निष्पक्षतेचा जो खोटा बुरखा या चॅनल्सनी पांघरला होता तो टराटरा फाडला जातो। आज या पत्रकारांकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची कोणतीही उत्तरं नाहीयेत। पळून जाणे, माईक लपवणे किंवा कॅमेरा बंद करणे याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्गच उरलेला नाही। जंतर मंतरवरून मीडियाला पळवून लावण्याचे हे व्हिडिओ केवळ एका आंदोलनाचा भाग नाहीयेत,
तर तो भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ कसा विकला गेलाय यावर या देशातल्या तरुणाईने मारलेली सणसणीत चपराक आहे। सोशल मीडियाच्या या युगात जिथे मुख्य प्रवाहातील चॅनल्स कॅमेरे बंद करतात, तिथे आजचा सामान्य नागरिक आणि विद्यार्थी आपल्या मोबाईलचा कॅमेरा चालू करतो। आज गल्ली बोळातून, विद्यापीठांमधून आणि जंतर मंतर सारख्या आंदोलनांमधून निर्माण होणारा हा स्वतंत्र डिजिटल मीडियाच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा कणा सांभाळताना दिसतोय। हा चौथा स्तंभ म्हणजे कोणत्याही एका चॅनलची किंवा राजकीय पक्षाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये। हा स्तंभ देशातल्या 140 कोटी जनतेचा विश्वास आहे। जर मीडियाने अजूनही स्वतःला बदललं नाही, सत्तेच्या तालावर नाचणं थांबवलं नाही आणि जनतेच्या हक्कांचं रक्षण केलं नाही, तर येणाऱ्या काळात जनता या मुख्य प्रवाहातील मीडियाला पूर्णपणे नाकारेल, हे जंतर मंतरच्या आंदोलनानं स्पष्ट केलंय। जंतर मंतरवर 2 घोषणा मोठ्या प्रमाणावर करण्यात येतात। एक म्हणजे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या आणि दुसरी म्हणजे गोदी मीडिया गो बॅक। ही परिस्थिती देशातील असंतोषाचं दर्शन घडवतीये। दुसऱ्या बाजूला जे लोक इमाने इतबारे पत्रकारितेचं काम करतायत, त्या लोकांना हेच आंदोलक प्रचंड प्रेम लावतात। त्यामुळे पत्रकारांना संरक्षण द्या असे म्हणून जो गोदी मीडिया आज संसदेच्या दारात बूम टाकून बाजूला बसलाय, संसदेचं कव्हरेज करणार नाही म्हणतोय, त्यांनी आता समजून घेतलं पाहिजे की तुमच्या वाचून कोणाचं काहीही अडत नाही। तुम्ही नसल्यानंतर देश खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या मार्गावर चालेल असं आता वाटू लागलंय। बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी या गोदी मीडियाला जे हकलून लावलंय ते अगदी योग्य होतं का? तुम्ही या गोष्टीचं समर्थन करताय की विरोध, हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा। कार्यारंभ डिजिटल या आमच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।